कळंब तालुक्यातील निपाणीचे अशोक निपाणीकर यांचं BA BPED पर्यंत शिक्षण पूर्ण झालंय। उच्च शिक्षणासोबतच त्यांनी ITIचा अभ्यासक्रमही पूर्ण केला। ITI मुळे त्यांना पुण्यात टेल्को, बजाज यासारख्या कंपनीत काम मिळालं, पण तिथली नोकरी कायमची नव्हती। नोकरी गेल्यानंतर त्यांनी गावचा रस्ता धरला आणि शेती करण्याचा निर्णय घेतला। वडिलोपार्जित 17 एकर शेती करण्यास त्यांनी सुरुवात केली। सुरुवातीला त्यांनी सोयाबीन, ऊस, कापूस, तूर अशा पारंपरिक पिकांचं उत्पादन घेतलं, मात्र त्यातून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। त्यामुळे त्यांच्या मित्रांनी त्यांना रेशीम शेती करण्याचा सल्ला दिला। शेती करत असताना पारंपरिक शेती करत होतो। साधारण ऊस, कापूस, तूर अशा पद्धतीची शेती करत होतो। ती शेती करत असताना कुठलंही म्हणजे खर्चाचा हिशोब आणि उत्पन्नाचा हिशोब जुळत नव्हता। त्यामुळं मी गावात राहून दुसरं काय करण्यापेक्षा असं ठरवलं की गावातील इतर शेतकरी, इतर म्हणजे माझे मित्र शेती करत होते, ते त्यांना भेटलो। त्यांना भेटल्यानंतर ते म्हणले की रेशीम उद्योग कर, त्याच्यामध्ये जास्त प्रॉफिट आहे, कुठलाही खर्च नाही। मग मीही ते विचार केला आणि ती शेती करायचं ठरवलं। निपाणीकर यांनी उस्मानाबाद इथल्या जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधून संपूर्ण माहिती घेतली। त्यानंतर V1 जातीच्या तुतीची लागवड 1 एकरावर केली। त्यापूर्वी 5 ट्रॅक्टर शेणखत टाकून नांगरणी मोगडणी केली। तसंच बेण्यावर प्रक्रिया करून 3.5 बाय 1 फुटावर लागवड केली। 1 एकरात 12,000 बेण्याची लागवड करण्यात आली। ते शेती करत असताना त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं किंवा नांगरणी करून घे, मोगडण कर, त्याला शेणखत टाक, अशा पद्धतीनं मग नांगरण करून घेतलं 1 एकर। त्याची मोगडण केली, पाळी घातली व त्यात एक साधारण 15 गाड्या बैलगाड्या शेणखत टाकलं। त्यानंतर एक पाळी घालून घेतली। ज्यावेळेस पाऊस पहिला पडला जूनचा, त्यानंतर मी बेन आणलं। बेनं रेणापूरवरून घेऊन आलो। ते बेनं आणल्यानंतर त्याचे साधारण एक 6 इंचाची काडी अशा पद्धतीनं बेनं छाटलं। जसं की आपण ऊस लावतो त्या पद्धतीनंच ते केलं। ते बेनं छाटून 22 टिनमध्ये बुडवलं। 22 टिनमध्ये बुडवून एक 10-15 मिनिटाची प्रक्रिया करून ते बेनं सरळ 3.5 बाय 1 फूट या प्रमाणात ते लावून घेतलं। लावल्यानंतर साधारण 1 महिन्याच्या आसपास त्याला डोळे फुटले आणि बेनं वाढायला लागलं। त्यानंतर मी त्याला खुरपणी करून घेऊन सुपर पोटॅश युरिया या पद्धतीचा एक डोस दिला, पेरून घेतलं ते, आणि तिथून पुढे त्याची वाढ चांगली होत राहिली। तुतीची लागवड केल्यानंतर शेडच्या उभारणीच्या खर्चात बचत व्हावी यासाठी लाकडी बांबूंचा वापर करण्यात आला। सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहावी यासाठी शेडची उभारणी दक्षिणोत्तर करण्यात आली। शेडचा आकार 40 बाय 20 फूट एवढा ठेवण्यात आला। तसंच शेडमध्ये 35 बाय 5 फुटाचे 10 रॅक तयार करण्यात आले। त्यानंतर रेशीम कार्यालयातून अंडी पुंज आणण्यात आले। शेडमध्ये कीटक आणण्यापूर्वी शेड निर्जंतुक केलं। योग्य वेळी विजेता पावडर आणि चुन्याचा वापर करून पाला खाऊ घातला। तिसरा आणि चौथा मोल्ड पास झाल्यानंतर 7 दिवसांनंतर रेशीम कोशाच्या उत्पादनास सुरुवात झाली। शेड मी साधारण 40 बाय 20 फूट अशा पद्धतीचं दक्षिण उत्तर या दिशेने केलेलं आहे। ते शेड दक्षिण उत्तर करण्याचं कारण असं सांगितलं होतं की हवा खेळती राहते आणि सूर्यप्रकाश पण पूर्णपणे खेळला जातो। त्यामुळे ते दक्षिण उत्तर हे या पद्धतीने शेड केलेलं आहे। शेडची उंची साधारण 10 ते एक साईडला 10 आणि सेंटरला 12 अशा पद्धतीनं लोखंडी पाईप लावून व वरती पत्रे टाकून ते शेड बांधलेलं आहे। आतमध्ये रॅक साधारण 35 फूट बाय 5 फूट रुंदी अशा पद्धतीचे 2 साईडला रॅक बांधून घेतले आहेत आणि त्याला त्या रॅकवर साधारण खर्चात भागावं ह्या हिशोबानं इळूचे बांधी केलेली आहे आणि त्यावर साड्या हातरून ते रॅक तयार केलेले आहेत। ते अंडे एक त्याच्यावर तारीख दिलेली असते, त्या तारखेच्या आदल्या 2 दिवसानं त्याची ब्लॅक बॉक्सिंग करून ज्या दिवशी हॅचिंगची तारीख होती त्या दिवशी ओपन केले तर ते म्हणजे त्याच्या पूर्ण आळ्या निघालेल्या दिसल्या। त्या आळ्या निघाल्यानंतर आम्ही 3 ते 3.5 दिवस त्याला पाला खाऊ घालून पहिला मोल्ड बसला। पहिला मोल्ड बसल्यानंतर त्याच्यावर
चुना मारून ते म्हणजे व्यवस्थित ठेवलं. पहिला मोल्ट उठला की त्याला विजेता मारून परत पाला चिरून टाकायचा. असं ते 3-2.5 दिवस टाकत होतो. 2.5 दिवस टाकल्यानंतर परत मोल्ट बसतो दुसरा मोल्ट बसल्यानंतर शेतात शेडची स्वच्छता करण्यासाठी ब्लिचिंग, चुना वगैरे धुरळणी करून त्याची स्वच्छता करून घेतली, निर्जंतुकीकरण करून घेतलं. त्यासाठी अस्त्र वगैरे फवारून घेतलं होतं. दुसरा मोल्ट पास झाल्यानंतर त्याला सरळ रॅकवर नेऊन रॅकवर टाकलं व त्याला फांदी पद्धत चालू केली. 3 ते 3.5 दिवस परत पाला खातं. पाला खाल्ल्यानंतर त्याच्यावर 3.5 दिवसानं मोल्ट बसतो. 3.5 दिवसानं मोल्ट बसल्यानंतर परत त्याला चुना मारून त्याला म्हणजे काती निघेपर्यंत थांबतो. ते मोल्ट साधारण 12 तासात त्याचा मोल्ट उठतो. 12 तास मोल्ट उठल्यानंतर परत पुन्हा पाला टाकायला चालू करतो. चौथा मोल्ट साधारण 4 ते 4.5 दिवसात बसतो व तो 48 तासाचा मोल्ट असतो. 48 तासाच्या मोल्ट नंतर परत पुन्हा त्याला पाला टाकला जातो. ते 5 ते 7 दिवस पाला खातं. 7 दिवस पाला खाल्ल्यानंतर त्याचं शॅम्पल येतं. ते शॅम्पल आल्यानंतर त्याच्यावर चंद्रिका टाकली जाते. चंद्रिका टाकल्यानंतर साधारण 4 ते 5 दिवसात कोष तयार केले जातात. 100 अंडी पुंजांपासून सुमारे 80 ते 90 किलो कोशाचं उत्पादन होतं. अशोक निपाणीकर यांनी वर्षभरात 5 बॅचेस घेतल्या आहेत. प्रत्येक बॅचला 80 ते 85 किलो कोशाचं उत्पादन घेतलं जातं. 6 क्विंटल रेशीम कोशाची विक्री कर्नाटकातील रामनगर इथल्या बाजारात करण्यात आली. 30,000चा खर्च वगळता 1,50,000 रुपयांचा निव्वळ नफा त्यांना मिळाला आहे. साधारण मी 700 अंडीपुंज घेऊन 600 किलो माल काढलेला आहे. हा माल आपल्या महाराष्ट्रात कुठंही म्हणजे त्याचं मार्केट नसल्यामुळं शेजारील राज्यात म्हणजे कर्नाटकमध्ये रामनगर येथे घेऊन जाऊन तेथील खुल्या मार्केटमध्ये त्याची विक्री केलेली आहे. त्या खुल्या मार्केटमध्ये साधारण 300 ते 350 रुपये प्रति किलो अशा पद्धतीनं भाव मिळाला गेला. त्या सरासरी उत्पन्न माझं त्यापासून 1,80,000 रुपये झालेला आहे. त्या 1,80,000 मध्ये माझा इतर मजुरी खर्च 30,000 रुपये झालेला होता. ते 30,000 जाता मला साधारण 1,50,000 रुपये वार्षिक उत्पन्न मिळालेलं आहे. निपाणी गावात सुमारे 30 ते 35 शेतकरी रेशीम शेती करतायत. रेशीम कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे निपाणी गावात रेशीम व्यवसायात वाढ झाली आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्यानं शेतकरी रेशीम शेतीकडे वळतायत. दूध डेअरी म्हणा किंवा इतर उद्योगामध्ये बरेच भावाची चढउतार असते, भांडवलाची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असते. परंतु रेशीम उद्योगामध्ये केल्यास तेवढं काही शेतकऱ्यांना भांडवल जरी गुंतवायला लागलं तरी त्याच्यातून उत्पन्न तेवढंच निघते. आणि शासनाच्या मोठ्या प्रमाणात सबसिडी वगैरे असल्यामुळे शेडच्या अनुदानातून व इतर लागवडीचं अनुदान, शेडचं अनुदान यामधून त्यांनी टाकलेला पैसा देखील त्यांना परत मिळतो. आणि मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवकांना सुद्धा यामधून संधी प्राप्त झालेली आहे. शेतकऱ्यांना दरमहा मासिक पगार प्रमाणे दरमहा कोशाचं उत्पन्न मिळतंय. कारण संपूर्ण कोश उत्पादन होईपर्यंतची जी काही रेशीम कीटकाची लाईफ सायकल आहे ती 28 दिवसाची असते आणि 28 दिवसातच त्याला त्याच्या कोशाचं पेमेंट मिळते. अशोक निपाणीकर यांनी नोकरी गेली म्हणून निराश न होता रेशीम शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे. दर महिन्याच्या पगाराप्रमाणे त्यांना रेशीम शेतीतून उत्पन्न मिळतंय. भारतात आणि परदेशात रेशीमच्या धाग्याला चांगली मागणी आहे. भारतात उत्पादन कमी होत असल्यानं रेशीमची आयात करावी लागते. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम व्यवसायाकडे वळल्यास त्यांना कमी भांडवली खर्चात हमखास उत्पन्नाची संधी मिळणार आहे. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, उस्मानाबाद.